नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण एक राजकीय संस्था म्हणून राज्याचे स्वरूप आणि कार्य या मुद्द्याच्या दुसऱ्या भागामध्ये आता आपण गांधीजींना अपेक्षित असलेल्या आदर्श राज्याचे स्वरूप पहिल्या भागात पाहिलं. आता दुसऱ्या भागामध्ये गांधीजींना अपेक्षित असलेल्या राज्याची कार्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कोणतंही राज्य असेल तर त्या राज्यामध्ये जर जनतेच्या हिताचा प्रश्न असेल आणि ते लोककल्याणकारी राज्य बनायचं असेल तर त्या राज्याने जनतेसाठी काय उपलब्ध करून दिलं पाहिजे किंवा कोणती कर्तव्य बजावली पाहिजे या संबंधात गांधीजींचा काय विचार होतं हे या ठिकाणी पाहण्याची आवश्यकता आहे. तर गांधीजींच्या मते कोणतंही राज्य जर आदर्श राज्य बनायचं असेल तर त्या ठिकाणी त्या राज्याने लोकतांत्रिक राज्य व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि ते करणं हे राज्याचं आद्य कर्तव्य आहे. लोकतांत्रिक म्हणजे त्या ठिकाणी जनतेच्या मताला किंवा जनतेच्या इच्छेला महत्त्व असलं पाहिजे. जनतेच्या इच्छेपेक्षा राज्याचीच इच्छा जर महत्त्वाची मानली गेली तर त्या ठिकाणी मात्र काहीतरी गल्लत होईल आणि ते राज्य जनतेच्या इच्छेशिवाय जर बनत असेल तर ते राज्य होऊ शकत नाही आणि ते जनतेचं राज्य तर नक्कीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की त्या राज्याने लोकतांत्रिक राज्य बनण्यासाठी मदत केली पाहिजे, कर्तव्य पार पाडलं पाहिजे. त्याचबरोबर गांधीजींच्या मते हे या राज्याने सर्वोदयी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वोदयी शासन व्यवस्था म्हणजे गांधीजींची सर्वोदयाची जी काय संकल्पना आहे ते गांधीजींना जगातील अनेक देशामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धती आहेत त्या शासन पद्धती यांना त्या कारणाने दोषी वाटतात आणि म्हणून लोकशाहीसहित सर्वच शासन पद्धती आपापल्या अंतर्गत गुणांनी दोषयुक्त आहेत आणि म्हणून त्या एक आदर्श शासन व्यवस्था बनलेल्या नाहीत. अगदी लोकशाहीसुद्धा तिच्यातील मोठा भ्रष्टाचार आणि अन्य अत्याचार आणि शोषण याच्यामुळे गांधीजींना लोकशाहीसुद्धा एक आदर्श शासन व्यवस्था वाटत नाही. म्हणून गांधीजींनी एक नवीन शासन पद्धती देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचं नाव त्यांनी सर्वोदयी शासन पद्धती असं म्हटलं होतं. सर्वोदय ही संकल्पना गांधीजींनी अशा प्रकारे मांडली होती की सर्वोदय म्हणजे सर्वांचं कल्याण होय, म्हणजेच जनतेचं सर्व प्रकारचं कल्याण ज्यामध्ये साधलं जाईल ती सर्वोदयी शासन व्यवस्था असं गांधीजींना वाटत होतं. आणि हे सर्वोदयाचं तत्त्व राज्यात लागू केलं पाहिजे असं गांधीजींना वाटतं. त्याचबरोबर गांधीजींच्या मते राज्यात लोकमताला प्राधान्य देण्याचं काम राज्याने केलं पाहिजे. तसेच राज्यामध्ये अल्पमतालाही किंमत असेल, मूल्य असेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचं काम राज्याने केलं पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीला आपला न्याय्य हक्क आणि अधिकार बहाल करून देण्याचं कार्य राज्याने पार पाडलं पाहिजे असं गांधीजींना वाटतं. त्याचबरोबर गांधीजींच्या मते राज्याने सर्वांचा समान आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्वास्थ्याचा विकास साधला पाहिजे. प्रत्येक राज्याचं हे प्रथम कर्तव्य आहे की त्या राज्यातील जनतेला समान आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्व जनतेला शिक्षण
देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर सर्वांचा समान राजकीय विकाससुद्धा साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच सर्व प्रकारच्या स्वास्थ्यविषयक सोयीसुविधांची निर्मिती राज्याने करणं अत्यावश्यक आहे असं गांधीजींना वाटतं. गांधीजींच्या मते राज्याने आपलं राज्य हे दंडनिरपेक्ष बनण्याच्या हेतूने कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण दंडावरती आधारित जर राज्य असेल, गांधीजी सरळपणे म्हणतात की कोणत्याही राजकीय नेत्याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचा राजदंड असता कामा नये, तर त्याने सर्व जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. दंड हा संन्याशाच्या हातात शोभून दिसणारी गोष्ट आहे, राजकीय नेत्याच्या हातामध्ये शोभून दिसणारी गोष्ट नाही. म्हणून राजदंड किंवा राजदंडाशिवाय दंडनिरपेक्ष अशा राज्याची निर्मिती करणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं गांधीजींना वाटतं. त्याचबरोबर गांधीजी असे म्हणतात की ज्या राज्यात जनता दुःखी असेल तेथील राज्याला त्यांच्यावर शासन करण्याचा अधिकार अजिबात नसावा. राज्यातील जनता जर दुःखी असेल तर त्या राज्यातील राजाला त्या जनतेवरती शासन करण्याचा अधिकार अजिबात नसावा. आणि म्हणून असं जनतेच्या दुःखाला कारणीभूत ठरणार नाही अशा प्रकारची शासन व्यवस्था बहाल करणं हे त्या राज्याचं कर्तव्य आहे असं गांधीजींना वाटतं. गांधीजींच्या मते राज्याने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारची सुख आणि समाधान प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे राज्याचं एक महत्त्वाचं असं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की त्या राज्यातील जनता सुखी झाली पाहिजे, खुशहाल झाली पाहिजे, समाधानी असली पाहिजे. यासाठी राज्याने नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि ते त्याचं प्रथम कर्तव्यसुद्धा ठरावं असं गांधीजींना वाटतं. गांधीजींच्या मते राज्यातील जनतेमध्ये परस्पर सहयोग आणि सहकार्य निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याने कार्य केलं पाहिजे. जोपर्यंत त्या राज्यातील जनता किंवा त्या राज्यातील जनतेमध्ये ऐक्य प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ते राज्य एक आदर्श राज्य बनू शकत नाही. म्हणून परस्पर सहयोग आणि सहकार्य वाढवण्यास राज्याने प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे असं गांधीजींना वाटतं. त्याचबरोबर गांधीजींच्या मते राज्याने जनतेला धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण त्या कोणत्याही राज्यामध्ये केवळ एका विशिष्ट धर्मावरती आधारित समाज कदापिही निवास करत नसतो, तर त्या ठिकाणी अनेक धर्म, पंथ, वर्ग आणि जातीची लोक एकत्रित आलेली असतात. या सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार राज्याने प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जोपर्यंत या स्वरूपाचं किंवा धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य तेथील जनता उपभोगू शकत नाही तोपर्यंत त्या जनतेला आपलं जगणं हे खऱ्या अर्थाने सुखासमाधानाचं वाटत नाही. तर त्या जनतेचे त्या ठिकाणी उलघाल होते. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की या सर्व प्रकारचे स्वातंत्र्य त्या राज्यातील जनतेला कशी प्राप्त होतील या दृष्टिकोनातून सुद्धा राज्याने प्रयत्न केला पाहिजे. गांधीजींच्या मते राज्याने कदापिही धर्माधिष्ठित बनू नये. राज्याचा धर्म धर्माधिष्ठित बनू नये, तर राज्याचा धर्म हा राजधर्म असावा. राज्याचा धर्म हा राजधर्म असावा. राज्य कोणत्याही विशिष्ट धर्माचं नसावं, तर ते केवळ राजधर्म पाळणारं असावं. आणि राजधर्म पाळणे म्हणजेच त्या राज्यातील जनतेची आपल्या मुलाप्रमाणे काळजी वाहणे
किंवा त्यांचं संरक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं गांधीजी म्हणतात। आणि म्हणून सर्व प्रकारची प्रगती आणि त्या राज्यातील जनतेचं संरक्षण हे राज्याने आपल्या मुलाप्रमाणे करणं हे त्याचा राजधर्म आहे। त्याने कोणत्याही प्रकारच्या दंडधर्माचा वापर करू नये असं गांधीजींना वाटतं। त्याचबरोबर गांधीजींच्या मते राज्याने समाजाच्या इच्छेचा मान राखावा। समाजाची जी इच्छा असेल त्या इच्छेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न राज्याने केला पाहिजे। त्यांचा मान राखण्याचा प्रयत्न राज्याने केला पाहिजे, तरच ते राज्य खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाचं राज्य बनू शकेल असं गांधीजींना वाटतं। गांधीजीच्या मते राजा जर उदात्त मानवीय गुणांनी युक्त असेल तर प्रजेवर त्याचा परिणाम होऊन प्रजा सुखी समाधानी होते। त्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास घडून येतो आणि राज्य प्रगती पथावरती जाते। आणि तेच राज्य खऱ्या अर्थाने ज्या राज्यातील जनता, सर्व जनता, एकूण एक व्यक्ती सुखी समाधानी असेल ते राज्य खऱ्या अर्थाने आदर्श राज्य असेल, ते राज्य खऱ्या अर्थाने रामराज्य असेल। आणि म्हणून गांधीजी म्हणतात की रामाच्या राज्यात या सर्व गोष्टी आणि कर्तव्य पार पाडली जात होती। रामाने कधीही स्वतःला राजा मानलं नाही, तर तेथील जनतेला त्या राज्याचं मालक समजलं किंवा जनतेला त्या राज्याचे प्रमुख समजलं आणि केवळ जनतेला येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राजसत्ता आपल्या हाती ठेवली। पण तेथे जनतेच्या इच्छेला, रामाच्या राज्यामध्ये जनतेच्या इच्छेला आणि जनतेच्या विकासाला मोठा वाव होता। आणि म्हणून गांधीजींना या प्रकारचं राज्य किंवा या रामराज्याची गरज गांधीजींना वाटत होती, आदर्श राज्याची गरज गांधीजींना वाटत होती। पण हे सर्व घडायचं कसं? कारण ज्यावेळेस गांधीजी आदर्श राज्याचा विचार करत होते त्यावेळेस हे आदर्श राज्य खऱ्या अर्थाने अस्तित्वात येण्याची शक्यता दुरापास्त होती। कारण जोपर्यंत कोणताही देश किंवा कोणत्याही देशातील जनता ही जोपर्यंत पारतंत्र्यात अडकलेली असते, दास्यत्वात अडकलेली असते, गुलामगिरीत नांदत असते, तोपर्यंत या आदर्श राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाही हे गांधीजी जाणून होते। आणि म्हणून गांधीजींनी मोठ्या हिकमतीने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजी या रामराज्याची त्यांची जी संकल्पना आहे ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करणार होते। पण गांधीजींना तेवढासा अवधी मिळाला नाही। स्वातंत्र्यानंतर काही कालावधीमध्येच त्यांचा अंत झालेला आहे। आणि म्हणून आपल्याला हे समजून येतं की गांधीजींचं हे जरी स्वप्न होतं तरी ते आदर्श राज्याचं किंवा रामराज्याचं हे गांधीजींचं स्वप्न प्रत्यक्षात आजपर्यंत तरी उतरलं नाही। कारण आज आपण पाहतो की आपल्या देशामध्ये जी काही राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थेचं जे काही सत्तासूत्र आहेत त्या सत्तासूत्राच्या माध्यमातून कुणीही असा प्रयत्न केला असल्याचं दिसत नाही। हा प्रयत्न होणं अपेक्षित आहे। गांधीजींना या देशातील नागरिक इतका आदर्श बनवायचा होता की तो स्वतःची शिस्त पालन करेल, तो स्वतःच नियमाने वागेल, ईश्वरी नियमाने वागेल आणि तो इतरांचा शत्रू असण्यापेक्षा मित्र असेल, सहकारी असेल, मदतगार असेल आणि त्या माध्यमातून सर्व जनता हे एकमेकांना समजून घेईल, समजून चालेल आणि या देशाला
प्रगतीपथावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. सर्वांचं जे काय इप्सित ध्येय असतं की सुखाने जगणं, सुखासमाधानाने जगणं, ते सुखासमाधानाने जगण्यासाठीचा एक प्रयत्न आणि तोही सामूहिक प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून गांधीजींना येथील जनतेला एका आध्यात्मिक पातळीवरती, एका आध्यात्मिक प्रवृत्तीवरती विराजमान करायचं होतं. पण हे शक्य झालं नाही. या देशामध्ये जी एक महान संस्कृती पुराणकाली होऊन गेली, त्या संस्कृतीचे येथील प्रत्येक नागरिक वारस असतानाही त्यांच्यामध्ये ही ऐक्य भावना किंवा हे वरवरचे जे भेद आहेत ते भेद सोडून खऱ्या अर्थाने या देशातील सर्व समान आहेत, सर्व एक आहेत आणि सर्व या देशाचे नागरिक आहेत, या हेतूने जर सर्वांनी राहण्याचा प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थाने इथे गांधीजींना अपेक्षित असणारं आदर्श राज्य किंवा रामराज्य प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. अन्यथा आपण खऱ्या अर्थाने या देशाचं जे एक वारसा आहे त्या वारशाकडे या देशाला घेऊन जाण्याची शक्यता कमी आहे. ही शक्यता अधिकाधिक निर्माण व्हावी आणि या दृष्टिकोनातून गांधी विचारांची ओळख विद्यार्थ्यांना झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या प्रकारची भावना अधिक बळकट होऊन या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्न या देशातील सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून झाला पाहिजे आणि एक आदर्श समाज निर्माण झाला पाहिजे, एक स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, रामराज्य निर्माण झालं पाहिजे. याच उद्दिष्टाने, याच हेतूने गांधी विचार हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे. इथे थांबतो. धन्यवाद.